आणि एक महत्त्वाची बातमी आहे, शिवसेना युपीटी कडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय। उद्या सकाळच्या बैठकीसाठी हजर राहण्याचे त्यांनी आदेश दिलेत। संसदीय दल बैठकीला हजर राहण्यासंदर्भात त्यांनी व्हीप जारी केलाय। मुख्य प्रतोद खासदार अनिल देसाई यांनी हा व्हीप काढलेला आहे। महत्त्वाची अपडेट आहे, शिवसेना युपीटी कडून सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आलेला आहे। उद्या सकाळी बैठकीसाठी हजर राहण्याचे आदेश या व्हीपमध्ये आहेत। संसदीय दल बैठकीला हजर राहण्यासंदर्भात हा व्हीप आहे। आणखी माहिती घेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत आता आपल्या सोबत आहेत। कपिल, आता शिवसेना ठाकरे पक्षाने व्हीप जारी केल्याची माहिती येते, या व्हीपचं काय महत्त्व? नक्कीच ज्या प्रकारे दिल्लीला हालचाली होत आहेत, ज्या प्रकारे एकनाथ शिंदे आणि उबाटाचे जे खासदार आहेत त्यांचा एक वेगळा गट तयार करण्याची तयारी लागलेली आहे। काही वेळातच ते बिर्लाकडे जाऊ शकतात, अध्यक्षांकडे, आणि हा वेगळा गट तयार ते स्थापन करू शकतात। आणि हा जो वेगळा गट आहे, हा वेगळा गट नंतर शिवसेनेत विलीन होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे। आणि या चर्चेला कुठेतरी अंकुश लावण्याचं काम आता ठाकरे गटाकडे करण्यात येत आहे। या चर्चेनंतर ह्या सर्व गोष्टीनंतर ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू केलेले आहेत। दडपण आणण्याचं जे खासदार चाललेले आहेत शिवसेनेत किंवा जे खासदार गट स्थापन करतात त्यांच्यावर कुठे दडपण आणण्याचं हे पूर्ण बोललं जात आहे का एक ठाकरे गटाकडनं आता दडपण आणण्याचं सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर ह्या गोष्टी पहिलं करणं गरजेचं होतं, कारण की ज्या पद्धतीने ऑपरेशन टायगरची चर्चा ही गेली 1.5-2 वर्ष सुरू होती, आणि ह्या 1.5-2 वर्षामध्ये ज्या प्रकारे ठाकरे गटाच्या खासदारांना एकनाथ शिंदे हळूहळू आपल्या गळाला लावलं होतं, आणि आता 6 खासदार त्यांच्या गळाला लागलेले आहेत। एक वेगळा गट तयार झालेला आहे, 2/3 असा गट तयार झालेला आहे। त्यामुळे वेगळा गट तयार होऊन त्यांची खासदारकीही जाणार नाही, त्यांचं पदही जाणार नाही, अशी सर्व व्यवस्था एकनाथ शिंदेने केलेली आहे। आणि त्यानंतर आता व्हीप बजावला जातोय का एकंदरीतच एक पडताळणी सुरू आहे का नक्की हे ऑपरेशन टार्गेट झालेले आहे का, नक्की आमचे खासदार हे एकनाथ शिंदेला मिळालेले आहेत का, किंवा त्यांच्यावर कोणत्याही टेक्निकली किंवा कायदेशीर आपल्याला कारवाई करता येईल का, या अनुषंगाने ही सर्व पावलं उचलण्याची सुरुवात ठाकरेकडनं करण्यात आली आहे, ठाकरे गटाकडनं करण्यात आलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज दिल्लीमध्ये ठाकरे गटाचा वेगळा गट स्थापन होतो का, आणि तो गट विलीन करण्याची जी प्रक्रिया आहे ही सुरू होते का, हे पाहणं गरजेचं असणार आहे। आणि त्यानंतर मग कायदेशीर ही लढाई सुरू होणार आहे का, जी व्हीप बजावलेला आहे या व्हीपचा किती फायदा होतो ठाकरे गटाला, आणि त्यानंतर एकनाथ शिंदे या तांत्रिक गोष्टीतून कशा प्रकारे बाहेर पडतात, या सर्व गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाची बातमी एक समोर येते का सध्या तरी एकनाथ शिंदे हे सर्व जे खासदार आहेत त्यांना घेऊन एक अज्ञातस्थळी गेलेले आहेत। ते त्यांच्या बंगल्यावर नाहीत, म्हणजे श्रीकांत शिंदे जिथे राहतात निवासस्थानी तिथे ते नेहमी असं तिथे नाही आहेत, ते अज्ञातस्थळी कुठेतरी गेलेले आहेत। म्हणजे एक सिक्युरिटी, एक सावधानीचं पाऊल एकनाथ शिंदे उचलत आहेत। जिथपर्यंत असे सर्व प्रक्रिया होत नाही तोपर्यंत अज्ञातस्थळी राहतील, आणि जेव्हा बिर्लांकडून लेटर दिलं जाईल, एक गट स्थापन केला जाईल, त्यानंतर ते समोर येतील, मीडिया समोर येऊ शकतात, एक पत्रकार परिषद घेऊ शकतात, अशीही माहिती समोर येते। त्यामुळे एकंदरीतच आजचा दिवस दिल्लीमध्ये ठाकरे गटासाठी आणि एकनाथ शिंदे शिवसेनेसाठी खूप महत्त्वाचा राजकीय दिवस मानला बोलू शकतो आपण। खरं तर आज महत्त्वाची घडामोड होणार आहे, आणि एकंदरीतच एक मोठा खिंडार पडते का ठाकरे गटाला हे पाहणं गरजेचं असणार आहे। 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। या दिवशी हे सर्व खासदार मुंबईमध्ये पक्षप्रवेश करतील शिवसेनेमध्ये, असंही बोललं जातं, त्याचा मुहूर्त ठरलेला आहे असंही बोललं जातं। त्यामुळे एकंदरीतच या सर्व घडामोडींचं कडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जलद गतीने या सर्व घडामोडी घडत आहेत। आजच्या दिवसभरात नक्कीच काहीतरी राजकीय गणित बाहेर येतील। हा गट स्थापन होतो का, आणि हा गट विलिनी करण्याची प्रक्रिया सुरू होते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।